नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी भोपळ्याची भाजी. त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा भोपळा घेतलेला आहे आणि त्यावरचे साल काढून घेतलेला आहे. आता आपण भोपळा कट करून घेऊया. मी या ठिकाणी कोवळा भोपळा घेतलेला आहे. बरेचसे जण भोपळ्याची भाजी म्हणल्यानंतर खात नाहीत, पण अशा पद्धतीने बनवाल तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील. मी या ठिकाणी आता लहान लहान आकारामध्ये भोपळा कट करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. भोपळा कट करून झाल्याच्यानंतर तो आता आपण धुवून घेऊया. आता या ठिकाणी आपण साहित्य घेतलेलं आहे. 10 ते 12 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, लसण, आलं आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आता आपण भोपळ्याची भाजी कुकरमध्ये बनवतोय. या ठिकाणी मी गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी जी आहे ती व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये आपण धुवून घेतलेला भोपळा टाकून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आहे. लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेले आहे. आता हे हळदी पावडर आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला भोपळा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिट त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा भोपळा मोठ्याच गॅसवर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती लो जर केली तर त्याला पाणी सुटू शकतो, त्यामुळे मोठ्याच गॅसवर आपल्याला भोपळा परतून घ्यायचा आहे. आता आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊया. हिरवं वाटण तुम्ही सुरुवातीला तेलातही टाकू शकता, पण भोपळा जो आहे तो नंतर छान असा परतला जात नाही, त्यामुळे मी या ठिकाणी अगोदर भोपळा टाकून घेतलेला आहे आणि नंतर वाटण टाकून घेतलेलं आहे. आता हे वाटण पूर्णपणे भोपळ्याला लागेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्याच्या नंतर मोठ्याच गॅसवर आपल्याला आणखीन 2-3 मिनिट हे परतून घ्यायचं आहे. परतून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर भोपळा दिसत आहे. आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी सरभरीत भाजी बनवते, त्यामुळे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. मी या ठिकाणी आणखीन 1 वाटी पाणी टाकणार आहे. 1.5 वाटी पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे. तुम्हाला जर ही भाजी डब्याला वगैरे द्यायची असेल तर तुम्ही फक्त अर्धी वाटी पाणी टाकून सुकी भाजी बनवू शकता, पण मी या ठिकाणी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाजीला किती सुंदर असा रंग आलेला आहे. मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी या ठिकाणी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे. आता कुकरचे झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 1 शिट्टी फुल करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या शिट्टीला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्याशिवाय उघडायचं नाही. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण या ठिकाणी कुकर उघडून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान आपली भाजी या ठिकाणी तर भोपळ्याची तयार झालेली आहे. अगदी झटपट फक्त 2 शिट्टीमध्ये आपली झणझणीत अशी भोपळ्याची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि भोपळा कच्चा वगैरे न राहता तुम्हाला मी तोडून दाखवते. या ठिकाणी भोपळा छान असा शिजलेला आहे. फक्त 2 शिट्टीमध्ये आपली भोपळ्याची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने कुकरमधील भोपळ्याची भाजी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. जे कोणी भोपळ्याची भाजी खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील. अगदी झटपट ही भोपळ्याची भाजी तयार होते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय अँड टेक केअर.